अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार. बऱ्याच महिला उद्या आपल्या पोथीचं उद्यापन करणार आहे, तर काही महिला पाचव्या गुरुवारी करणार आहे. तर काहीचं म्हणणं आहे पाचव्या गुरुवारी चालत नाही, अमावस्या आहे. पण अमावस्या आहे तरी दिवाळी सुद्धा अमावस्येलाच येते, मग आपण दिवाळी करत नाही का? अमावस्या ही एकदम अशी वाईट काही नाही आहे. काही ग्रहमान असतात, पण आपण ते योग्य ते पद्धतीने आपण ते व्यवस्थित उपाय केल्यावर त्याचे काही आपल्यावर वाईट परिणाम होत नाही. त्यामुळं आपण पाचव्या गुरुवारी केले तर अत्यंत प्रभावशाली राहील, कारण आपले 5 गुरुवार होतात लक्ष्मी मातेचे. नाही कोणाच्या घरी चालत नाही तर आपण चौथ्या गुरुवारी केलं तरीही चालेल. तर सर्वप्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. त्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपण पूजेची मांडणी दर गुरुवारप्रमाणे याही गुरुवारी आपण जे पूजेची मांडणी आहे ती मांडणी करायची आहे. त्या दिवशी आवर्जून श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि शंख दक्षिणावर्ती शंखाने तुम्हाला आपल्या घरी असलेल्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर दक्षिणावर्ती शंखाने पाण्याने किंवा दुधाने 108 वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्री सुक्तम आपल्याला 16 वेळा म्हणायचं आहे. ते नाही जमलं तर तुम्हाला 108 वेळा महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. तर 101 मंत्र जेव्हा तुम्ही म्हणणं चालू करसाल तेव्हा तुम्हाला त्या दक्षिणवर्ती शंखामध्ये तुम्हाला वर कुंकू टाकायचं आहे आणि ते आपण एका ताटामध्ये देवीला ठेवूनच करणार आहे आपण. तर त्यामुळं जे पाणी त्या आहे खालचं तर ते आपण पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्या दिवशी लक्ष्मी मातेला कुंकुमार्जन करणं अत्यंत चांगलं मानलं जातं. त्या अमावस्येला असंही आपण लक्ष्मी मातेला कुंकुमार्जन करणं खूप महत्त्वाचं आणि त्या अमावस्येला जर आपण लक्ष्मी मातेला कुंकुमार्जन केलं तर खूप जास्त आपल्याला रिझल्ट लवकर दिसून येते. या लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होतात. तर आपण कुंकुमार्जन करणं खूप महत्त्वाचं आहे. आपली इथे मूर्ती नसेल तर फोटोवर करा, फोटोही नसेल तर एक सुपारी घेऊन त्यावरही आपण कुंकुमार्जन करू शकतो. तसेच आपण त्या दिवशी आपल्याला कुंकुमार्जन करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असे 5 बोटांनी कुंकू घ्यायचं आहे आणि ते ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर हे कुंकू आपल्याला आपण विसर्जन नाही करायचं आहे, निर्मल्यात नाही टाकायचं आहे. कुंकू आपल्याला हे जवळ ठेवून आपल्याला हे कुंकू रोज लावायचं आहे. त्यानंतर त्या दिवशी आपल्याला श्री सुक्त म्हणायचं आहे. 15 वेळा श्री सुक्त आणि 16व्या वेळेस फलश्रुती हे आपल्याला म्हणायचं आहे. 15 वेळेस श्री सुक्त आणि 16व्या वेळेस फलश्रुती हे आपल्याला म्हणायचं आहे. त्या दिवशी कमलगट्ट्याची माळ विकत घेऊ शकता किंवा कमलगट्ट्याची माळ लक्ष्मी समोर ठेवा. तसेच आपल्याला माहिती आहे महालक्ष्मीला मखाण्याची खीर अत्यंत प्रिय आहे. त्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीला मखाण्याची खीर करा. बरेच जण शेवड्याची करतात, बरेच जण वेगवेगळे तांदळाची वगैरे करतात, पण महालक्ष्मीला ही मखाण्याची खीर ही खूप जास्त प्रिय आहे. तर या गुरुवारी आपल्याला आणखी एक सेवा म्हणजेच की विष्णू सहस्त्रनाम हे वाचायचं आहे किंवा व्यंकट स्तोत्र वाचायचं आहे. कारण विष्णूंच्या पूजेने महालक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न होतात आपल्यावर आणि त्यामुळं आपल्याला विष्णूची सेवाही त्या दिवशी करायची आहे. आता राहिलं कथेचं. उद्या ज्यांचं विसर्जन आहे, उद्यापन आहे, तर त्यांनी काय करायचं आहे त्या नारळाचं. तर आपल्याला सर्वप्रथम पोथी वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरी काही महिला बोलवायच्या आहे. त्यांना महिलाही चालतात, छोट्या मुली असेल छोट्या मुलीही चालतात. त्यांना हळदी कुंकू लावून आपल्याला पोथीची एक प्रत म्हणजे एक पुस्तक आपण जे वाचलेलं आहे पुस्तक ते एक द्यायचं आहे त्यांना. शक्य असेल तर आपल्याला हळद कुंकूवालं करंड मिळतं, ते स्टीलचं असेल जमलं तर स्टीलचं द्या, प्लास्टिकचं जमेल तर प्लास्टिकचं द्या, पण आवर्जून द्या. त्यावर अक्षत टाका पोथीवरती आणि एक फळ आणि त्यांना खाण्यासाठी कोणी
जेवण करतात, पण जेवण शक्य नाही कारण बरेच जण उद्यापन त्या दिवशी करत असतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी जेवण ठेवा, नाही तर आपण त्या दिवशी दूध त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि दुधामध्ये केशर आवर्जून टाका. अशा प्रकारे नारळ आपण त्या देवीला आपण 5 गुरुवार देवी म्हणून आपण समजून घेतलेलं आहे त्या नारळाला. तर ते तुम्ही न फोडता तुम्ही निर्मल्यात टाकू शकता. त्याचं नदीमध्ये विसर्जन करा. ते फोडायचं नाही कारण आपण त्याला लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं असतं आणि फोडणं हे आपल्यालाही योग्य वाटत नाही. आणि जी उरलेले पानं असतात, जेव्हा ती पानं चांगली असतात, कारण आपला गुरुवार राहतो त्या दिवशी ते पानं चांगली असतात, तर ते चार कोपऱ्यामध्ये चारीकडून ठेवायचे आहे. ते सुकून गेल्यानंतर आपण निर्माल्यामध्ये टाकले तरी चालतं. तर अशा प्रकारे आपली उद्याची तयारी असणार आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.